नमस्कार मित्रांनो, बघता बघता आपण पोहोचलो आहोत या चॅलेंजच्या 15व्या दिवशी. आणि एक 15 दिवस आज महत्त्व त्याच्यामुळे होता कारण की बऱ्याच दिवसानंतर आज वर्कआउट करतोय असं मला खरंच वाटत होतं. कारण की रविवारचा रेस्ट असेल, सोमवारचं वॉटर पार्क असेल, या दोन गोष्टींमुळे असं झालं की 2 दिवस गेले, पण असं वाटत होतं की मी खूप दिवस मिस केलेत आणि खूप दिवस झाले की वर्कआउट केलं नाहीये, असंच खरं वाटत होतं मला. काल वॉटर पार्कमध्ये गेले असल्यामुळे बॉडी सोअरनेस जो तर तो खूप जास्त वाटत होता. कारण की काल दिवसभर आम्ही सकाळी 10-10:30 पासून तर रात्री 7-7:30 पर्यंत वेट एन्जॉयला होतो आणि या वेळामध्ये बॉडी खूप जास्त एक डिहायड्रेट झाली होती आणि खूप जास्त कॅलरीज इथं एक्सीड लेवलमध्ये बर्न झालेल्या असं एक फील होत होता. स्टील मी घरी आलो, मी माझ्या डाएटमध्ये काही कमतरता ठेवली नव्हती, मी कंटिन्युअसली गोष्टी करत होतो, पण स्टील जेव्हा मी आज सकाळी उठलो तर तेव्हा एक बॉडी सोअरनेस मला जाणवत होता. आणि बघता बघता मला उठायला सकाळचे 10 वाजले आणि यानंतर जिममध्ये वर्कआउट जाणं शक्य नव्हतं कारण की लगेच 11:30 वाजता वगैरे CPTच्या कोर्सला जाणं गरजेचं होतं. आणि म्हणून मग मी आज संध्याकाळी जायचं ठरवलं. मी दिवसभर अशी एक आशा करत होतो की दिवसाभरात जे असेल तर ती बॉडी चांगली रिकव्हरी होईल. त्यामुळे मी थोडासा प्रोटीन इंटेक आज वाढवला होता. बाकीचा डाएट होता तर तो कंटिन्युअसली ठेवला, पण थोडीशी जे प्रोटीन इंटेक होता तो वाढवला आणि असं करत करत एक चांगला दिवस गेला. CPTचा कोर्स जो होता तर त्या कोर्सला काल तशी पण सुट्टी होती, त्याच्यामुळे तिकडे काही मिस झालं नाही. आणि तो झाल्यानंतर दुपारी थोडासा रेस्ट घेतला. संध्याकाळी आम्ही गेलो होतो एका रामनवमीचा एक कार्यक्रम होता श्रीधर फडकेंचा, त्यांचं संगीत गीत रामायण जे आहे तर ते गीत रामायण ऐकण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण अनफॉर्च्युनेटली पाऊस आला आणि त्या पावसामध्ये आम्हाला यावं लागलं गडबडीत घरी आणि त्या पावसामध्ये मला भिजावं लागलं. कालचं वॉटर पार्क आणि आजचं भिजणं कंटिन्युअसली पाण्यात असं मला वाटतंय, पण ठीक आहे. त्यानंतर थोडंसं प्री वर्कआउट वगैरे घेतलं. प्री वर्कआउट सप्लिमेंट घेत नाही आहे. प्री वर्कआउटमध्ये आयदर आय एम हॅव्हिंग बनाना किंवा मग ब्राऊन ब्रेड पीनट बटरसोबत, आणि मग एवढं घेऊन मी गेलो वर्कआउटसाठी. लेग डे होता त्याच्यामुळे आज वॉर्मअप करणं खूप जास्त गरजेचं असतं लेग डेसाठी. सो मी लेग डेच्या आधी जवळपास 20 ते 25 मिनटं वार्मसाठी घेतो, कारण की जेवढी बॉडी वार्म असेल, जेवढी बॉडी ते फ्लेक्झिबल असेल तेवढा खूप जास्त इझी जातं स्क्वॉटसाठी, लंजेससाठी किंवा ओव्हरऑल होल लेग डेसाठी. त्याच्यामुळे मी तेवढा वेळ घेतो. सो बेसिकली पहिले मोबिलिटी ड्रिल्स, त्यानंतर थोडेसे एक स्ट्रेचेस झाले, डायनामिक स्ट्रेचेस वगैरे, आणि हे एवढं करून त्यानंतर हळूहळू वॉर्मअप सेट घ्यायचे स्क्वॉटसाठी आणि त्यानंतर मेन सेटवरती पोहोचायचं. असं एक नॉर्मल रुटीन असतं माझं लेग डेच्या दिवशी. मी लेग डे जेव्हा मी बल्कच्या फेजमध्ये होतो तर तेव्हा 110 किलोपर्यंत वगैरे मी हिट करत होतो रेग्युलरली, पण विवेक सरांच्या म्हणण्यानुसार मी थोडंसं वेट कमी करत आलो आणि रिपिटेशन वाढवत राहिलो. सो सध्या मी 90 kgsवरती 12 किंवा 15 रिपिटेशन्स हिट करतोय माझ्या मेन सेटमध्ये. आणि वॉर्मअपसाठी पहिला सेट असेल एक 40 किलोचा, 70 किलोचा आणि मग 90 किलोचा, असं एक बेसिक रुटीन होतं. लेग डे दिवशी स्क्वॉट्स घेतले, त्यानंतर लेग प्रेस, मग लेग एक्सटेन्शन, काफ रेजेस, सिटेड काफ रेजेस आणि लेग कर्ल्स, असं एक नॉर्मल रुटीन मी फॉलो करतो. आणि ट्रेडिशनल एक्सरसाइज आहेत तर त्यांनाच मी जास्त फोकस करतो, फॅन्सी काहीतरी करण्याऐवजी. आणि सोबत मी लेग डे दिवशी शोल्डर पण ट्रेन करतोय. सो या लेग डे किंवा लेग एक्सरसाइजेसच्या मध्ये मी जेव्हा मला रिकव्हरीसाठी वेळ लागेल असं मला वाटत होतं तर तेव्हा मी ओव्हरहेड प्रेस असेल, लॅटरल रेजेस असतील किंवा मग प्रोन हाय रेजेस जे असतील तर ते शोल्डरसाठीचे एक्सरसाइज आहेत तर त्या पण मी करत होतो. सो त्यामुळे माझे काफ रेजेस जे होते तर ते होईपर्यंत माझं बाकीचं शोल्डर वर्कआउट संपलेलं होतं. सो एकदम कमी रेस्ट मध्ये घेऊन कंटिन्युअसली वर्कआउट करणं हा जो एक फंडामेंटल आहे या चॅलेंजचा तर तो आज पूर्ण झाला. आणि पण टू बी ऑनेस्ट आज बॉडी पूर्ण रिकवर झाली होती असं मला वाटलं नाही. म्हणजे स्क्वॉट्स मारत असताना मला ते एक फील होत होतं की मला खूप लवकर फटीक येत आहे असं मला वाटत होतं, कार्डिओव्हॅस्क्युलर फटीक सुद्धा आणि मस्क्युलर फटीक सुद्धा. आणि मी एका ट्रेनरला माझ्यासोबत स्पॉटर म्हणून उभं केलं तर होतं खरं, पण स्टील तो जो कॉन्फिडन्स होता 90 kgsवरती 15 रिपिटेशन मारायचा तर तो आज नाही आला. मी पहिला सेट जो मारला तर तो बरोबर मारला मी 12 रिपिटेशन्सचा, पण दुसरा आणि तिसरा सेट मात्र मला 11 आणि 10 असंच थांबावं लागलं, कारण की ते रिस्क मला नाही वाटली आज खरंच टू बी ऑनेस्ट, खूप पुढे जाऊन स्वतःला अप टू फेल्युअरपर्यंत पुश करण्याची. सो मी तिथंच थांबलो. पण ठीक आहे, बाकी मी कव्हर केलं लेग प्रेसमध्ये, थोडंसं हेवी वेट यूज केलं आणि तिथे मी कॉट्स थोडंसं राहिली होती कसर स्कॉट्समध्ये तर ती कव्हर करून घेतली.
बाकी ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी छान होती. लेग डे होता, तर आता आजकाल भीती वाटायला लागली आहे. म्हणजे एवढे दिवस माझा लेग डे आवडता दिवस होता, पण ह्या सध्या कटिंग फेजमध्ये जेव्हापासून आलोय मी तेव्हापासून खरंच भीती वाटायला लागली आहे. पण ठीक आहे. मी जेव्हा मिररमध्ये चेक करतोय तर तेव्हा मला प्रोग्रेशन पण दिसतंय माझ्या लेग्समध्ये, कॉर्ड्समध्ये. ते 3 हेड्स आहेत कॉर्ड्सचे, तर ते पण दिसायला लागले. त्या गोष्टीचा आनंद आहे. बाकी छान गेला दिवस. उद्या भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.